11 दिवसांच्या पाहुणचारानंतर उद्या अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आपला निरोप घेणार आहेत। गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबई पुण्यासह राज्यभर जय्यत तयारी करण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कसं आहे गणेश विसर्जनाचं नियोजन, त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। गणपती बाप्पा आले, त्यांनी भक्तांना आशीर्वाद दिला। दरवर्षीप्रमाणे उत्सवाच्या या उत्साहात भक्तगण दंग झाले आणि आता पुन्हा भेटण्याचं वचन देत बाप्पा विसर्जनासाठी निघणार आहे। त्यासाठी मुंबई पुण्यासह राज्यभर जय्यत तयारी करण्यात आली। मुंबईत गिरगाव चौपाटी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात आली। उद्या अनंत चतुर्थी आहे। मोठ्या संख्येनं बाप्पांचं जे विसर्जन आहे ते खरं तर मुंबईत पार पडेल। मोठ्या संख्येनं जे लोक आहेत ते मुंबईत आणि महाराष्ट्रभरातील सुद्धा जी लोक आहेत ती मुंबईत दाखल होतील। मोठ्या मिरवणुकी पाहायला मिळतील। त्या अगोदर जर पाहायला गेलं तर गिरगाव चौपाटीवरची संपूर्ण दृश्य आपण बघतोय। गिरगाव चौपाटीवरती जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी व्यवस्था आहे ती कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण बघतोय की मुंबई पोलीस दलामार्फत सुद्धा विविध नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेमार्फत सुद्धा नियंत्रण कक्ष जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। केंद्रीय जर पाहायला गेलं तर जे मनोर आहेत ते सुद्धा तयार करण्यात आले आहेत। त्यामुळे मुंबई पोलिसांचं या संपूर्ण परिसरात जे मोठ्या प्रमाणात लक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईत विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच एआयचा वापर। विसर्जन मिरवणुकीवर 10,000 कॅमेऱ्यांची नजर, 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 डीसीपी, 61 एसीपी तैनात, 3,000 अधिकारी आणि 18,000 मनुष्यबळ, 14 एसआरपीएफ, क्यूआरटी पथके सज्ज। परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास पूर्ण बंदी। 6 स्पेशल रुग्णवाहिका गिरगाव चौपाटीवर तैनात। मुंबईतल्या चौपाट्यांवर एकूण 538 लाईफ गार्ड सज्ज। जो महत्त्वाचे चौपाटीचे ठिकाण आहे तिकडे बीएमसी आणि जो व्हॉलेंटियर्स यांचा सहकार्याने बीएमसीची मदतीने जो प्लेट्स टाकणे, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, लाईफ गार्ड, तराफे, क्रेन्स याचं नियोजन केलेले आहे। 12 ॲडिशनल सीपी, त्यानंतर 40 चे जवळ डीसीपी आणि 61 एसीपी दर्जाचे अधिकारी आम्ही लावलेले आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बीट मार्शल आणि मोबाईल यांचा एक सिस्टम व्यवस्थितपणे क्रियान्वित आहे। मुंबईसह पुणेही गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले। मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी 9:15 मंडईतील टिळक पुतळा येथे पोहोचणार। सकाळी 9:30 वाजता कसबा गणपतीची मिरवणूक सुरू होणार। सकाळी 9:30 वाजता बेलबाग चौकात आगमन। सकाळी 10:15 लक्ष्मी रोडकडे प्रस्थान। इतर मानाचे गणपती सकाळी 10:30 वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे येणार। महापालिका गणपती आणि त्वेष्ट कासार गणपती 1 वाजता मिरवणुकीत सहभागी होणार। लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे 3:45 सहभागी होणार। श्रीमंत दगडूशेठ गणपती दुपारी 4 वाजता सहभागी होणार। जिलब्बे मारुती गणपती आणि अखिल मंडई गणपती मंडळ 5:30 नंतर सहभागी होणार। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बेलबाग चौक रिकामा करण्याची अपेक्षा। लक्ष्मी रोडवरील मंडळे फक्त बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी होतील। कसबा गणपती जाईपर्यंत अलका टॉकीज चौकाजवळ इतर मंडळांना परवानगी नाही। मिरवणुकीदरम्यान मंडळामधील अंतर तोडण्यास परवानगी नाही। टिळक पुतळा ते बेलबाग चौकादरम्यान ढोल ताशा वाजवण्यास बंदी। बेलबाग चौकानंतरच ढोल ताशा वाजवण्यास परवानगी। फक्त डीजे किंवा ढोल ताशा पथक यापैकी एकच ठेवण्याची परवानगी। प्रत्येक मंडळात जास्तीत जास्त 2 ढोल ताशा गट, प्रत्येकी 60 सदस्य असतील। ढोल ताशा गटांनी अलका टॉकीज चौकात विसर्जनानंतर परतीच्या मार्गाने जाऊ नये। टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका 10:30 नंतरच सुरू होतील। तर सुरक्षेच्या दृष्टीनेही महापालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली। पुणे महानगरपालिकेच्या वतीने उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं आणि विसर्जनाची जयंत तयारी करण्यात आली आहे। खरं तर जवळपास 36 तास ही सगळी विसर्जन मिरवणूक चालत असते आणि जे मानाचे गणपती आहेत त्या गणपतीचं जे विसर्जन आहे ते आता आपण ज्या घाटावर उभो आहे त्याच घाटावर होत असतं। त्या ठिकाणची सगळी तयारी जी आहे ती महापालिकेकडून करण्यात आलेली आहे। पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रत्येक घाटावर लावण्यात आलेली आहे। कृत्रिम हौद जे आहेत ते सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। या कृत्रिम हौदामध्येच पुणेकरांनी जे आहे ते विसर्जन करावं असं आवाहन जे आहे ते महापालिकेने केलेलं आहे। पुण्यातल्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून यंदा काही नियमावली सुद्धा जारी करण्यात आल्या। लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी। लाऊडस्पीकरला डेसिबल मर्यादेचं पालन बंधनकारक। गणेश मंडळास 2 ढोल ताशा पथकांनाच परवानगी।
एकूण 60 वादकांची मर्यादा, स्थिर वादन करण्यास बंदी, ज्वालाग्राही पदार्थ मिरवणुकीत वापरास सक्त मनाई, डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी लेझर लाईटवर बंदी, सार्वजनिक ठिकाणी रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार. तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये 700 ते 800 मंडळांकडून ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करण्यात आलं. तसेच लेझर किरणांचाही वापर करण्यात आलाय, त्यामुळे खटले दाखल होणार आहेत. यावर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त आपले 5 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण एकूण 28,000च्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत, छोटे मोठे मिळून, आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे, आमचे एसपी आणि त्यांच्या सगळ्या चमूनी. 5 जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये SRPF आणि होमगार्ड जवळपास 5,500 होमगार्ड आणि 5 कंपनी SRPFचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे. त्याच्याशिवाय माझे जवळपास 800 अधिकारी आणि 8,500 कर्मचारी 5 जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यभर खरं तर पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आयोजनावर भर दिला जातोय. विघ्नहर्त्यांच्या निरोपाचा हा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी यंत्रणा सज्ज झाली. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.